नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कुपी किंवा मग याला हरित मंजरी असं देखील म्हटलं जातं. तर ह्या वनस्पतीचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. तर ह्या कुपी वनस्पती किंवा हरित मंजरीला इंग्लिशमध्ये अकॅल्फा इंडिका असं म्हटलं जातं. ही वनस्पती जर आपण बघितलं तर याचे पान हिरवे असतात आणि याचे फुलं आपल्याला हे दिसत असतील तर हे फुलं हिरवे असतात. आणि याचे काय औषधी गुणधर्म आहेत तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही वनस्पती ओलसर जागा असेल, रानामध्ये, शेतामध्ये येत असते. आपल्याला रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर ही वनस्पती आपल्याला हमखास दिसेल. तर याच्याच काय औषधी गुणधर्म आहेत ते आता आपण जाणून घेऊया. तर आपण जर याचं बघितलं तर हे अँटी इन्फ्लामेटरी आहे, म्हणजे सूजन कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत असते. अँटी बॅक्टेरियल आहे, कोणतंही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल ते कमी करण्यामध्ये उपयुक्त ठरत असतं. अँटी फंगल आहे, म्हणजे फंगल इन्फेक्शन, कोणतेही फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर ते दूर करण्यासाठी ही वनस्पती उपयोगी ठरणार आहे. आणि यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत, ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन, आजार होण्यापासून रोखतात. तर आता येऊयात आपण मुख्य मुद्द्यांकडे. काय आपण त्याचा गुणधर्म आहेत, औषधी गुणधर्म. तर पहिला, श्वसन विकार, दमा, खोकला, सर्दी असेल त्यावर उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर कफनाशक आहे, म्हणजे आपल्याला कफ येतोय, कफ पातळ करण्यासाठी, श्वसन मार्ग मोकळा करण्यासाठी ही उपयोगी ठरणार आहे ही वनस्पती. त्यानंतर त्वचा विकार असतील, एक्झिमा असेल, असेल खाज येत असेल, फोड आलेले असतील, कुठेही पुरळ आलेले असतील तर त्यावर ही वनस्पती उपयोगी ठरणार आहे. ही एक जंतुनाशक आहे, म्हणजेच पोटामध्ये जंत झालेले असतील तर ते घालवण्यासाठी ही उपयोगी ठरणार आहे. ही वेदनाशामक सुद्धा आहे. आपल्याला सांधे दुखत असतील, कुठेही सूजन, वेदना असेल तर ते कमी करण्यामध्ये ही उपयोगी ठरणार आहे. पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यामध्ये सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे. अजीर्ण असेल, भूक लागत नसेल, पचन व्यवस्थित होत नसेल तर आपण याचं सेवन केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होणार. मूत्रविकारावर उपयोगी, विविध प्रकारचे मूत्रविकार असतील, मूतखड्याचा त्रास असेल, उन्हाळी लागत असेल तर त्यावर ही वनस्पती नक्कीच उपयोगी ठरणार आहे. ही वातशामक आहे, वात कफ कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत असते. शरीरातील वात प्रकृती कमी करून कफ प्रकृती कमी करण्याचं काम हे करत असत. तर आपण याचा उपयोग कसा केला पाहिजे, तर याचे पानं उकळून आपण खोकला किंवा दमासाठी वापरू शकतो. पानाचा रस त्वचा विकारावर आपण लावू शकतो. विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन, फोड असेल, एक्झिमा असेल, कुठे खाज येत असेल त्यावर याचा पानाचा रस आपण वापरू शकतो. त्यानंतर याची जे काही मुळं आपल्याला दिसत असतील तर ह्या मुळांची पावडर आपण, जंताचा त्रास असेल त्यावर आपण लावू शकतो. पोटामध्ये लहान मुलांच्या जंत होत असतात, ते जंत घालवण्यासाठी या मुळांची पावडर आपण वापरू शकतो. त्यानंतर याचा जो काही पानाचा काढा आहे तो सर्दी आणि खोकल्यावर उपयोगी ठरणार आहे. आता आपण हे वनस्पती याचं सेवन करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, तर याचं जास्त प्रमाणात सेवन करू नये. आपण जर याचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर पोटदुखी, जुलाब आपल्याला लागू शकतात. गर्भवती महिला असेल तर गर्भवती महिलांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा आयुर्वेदाचार्य असेल त्याच्या सल्ल्यानेच ह्या वनस्पतीचं सेवन त्यांनी केलं पाहिजे. आणि कोणी सुद्धा डायबेटिक पेशंट असेल, हायपरटेन्सिव्ह पेशंट असेल, कोणताही आजार असलेलं पेशंट असेल त्यांनी ह्या वनस्पतीचं सेवन करण्या अगोदर आपल्या डॉक्टरांचा, आपल्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा. तर ही होती ह्या कुपी म्हणजेच हरित मंजरी ह्या वनस्पतीची सविस्तर माहिती. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिजित क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.